सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। काय बघणार आज आपण? उपनद्यांचे प्रकार, टाइप्स ऑफ द ट्रिब्युटरीज। टायटल पहिले दिलाय, खाली काय लिहिलाय? अनुगामी नदी प्रणाली, सिक्वेंट स्ट्रीम्स। पहिला ना याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी प्रकार सांगितलेले आहेत, दोन प्रकार है ना, एक समजदार आणि दुसरं हेकड। पाहिला का तो? नाही पाहिला व्हिडिओ? नसेल पाहिला तर पाहून घ्यायचा, कारण ते पाहिला तर हे समजेल आणि हे याच्यानंतर दुसरं समजेल। पुढचा व्हिडिओ इनसिक्वेंट वाला लक्षात आलं का? पाहिला? हा पाहिला तर मग ठीक आहे, काय हरकत आहे, मग आपण हे बघून घेऊ। पाहिला तर हे बघून घेऊ। तो समजला ना? समजला ना? हा बस, समजणं महत्वाचं आहे। समजण्यासोबत रटणंही महत्वाचं आहे। रट्टा समज, एक्झाम क्रॅक। आलं लक्षात? चला समजून घेऊया हा कॉन्सेप्ट। तर सांगितलं होतं की हा समजदार आहे म्हणून अनुगामी शब्द काय आहे? अनुगामी शब्द मस्त आहे। अनु म्हणजे हो बाबा, गामी तू जसं म्हणशील तसं आहे ना, जसं म्हणशील तसं। त्याला दुसरा आपण शब्द दिलेला होता कॉन्कॉर्डंट। म्हणजे काय आहे तर सांगितलं होतं की बाबा उताराशी आणि भूगर्भीय संरचनेशी, बरोबर आहे? स्लोप, इनिशियल स्ट्रक्चर आणि जिओलॉजिकल स्ट्रक्चर याच्याशी समजदारीनं वागणारा म्हणजे, बरोबर आहे, राईट? तर आपल्याला असं दिसते की अशा प्रकारे असा जर आपण डायग्राम काढली तर अशी एखादी नदी दिसते है ना, या नदीला इतर नदी दिसते, तर अशी आली आहे ती, ओशी आली। तर हे बघा, मी डॉट 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 इकडे काढून घेतला, डॅश डॅश डॅश, काय काढला? असा स्लोप आहे रे बाबा। मग हे हा इकडून इकडे स्लोप गेला तर चालली उलटी। आलं लक्षात? अशा प्रकारचे आपल्याला जे काही नदी प्रवाह दिसतात त्याला आपण म्हणतो सिक्वेंट स्ट्रीम्स। ठीक आहे, तर आपण बघून घेऊया किती प्रकारचे असतात सिक्वेंट स्ट्रीम्स, ते समजून घेऊया है ना। अनुगामी नदी प्रणाली मधले प्रकार। तर पहिला प्रकार, पहिला प्रकार काय आहे? परिणामी किंवा मुख्य प्रवाह, कॉन्सिक्वेंट रिव्हर। कॉन्सिक्वेंट रिव्हर म्हणजेच काय? तरी बघा, सर्वात जाड दिसेल डायग्राम मध्ये, सर्वात जाड आणि सरळ निघून इथे आली आहे, शेवटपर्यंत आली आहे है ना, शेवटपर्यंत आली आहे, त्याला आपण म्हणतो परिणामी किंवा मुख्य प्रवाह। या मुख्य प्रवाहाला इतर प्रवाह जोडलेले आहेत, ते इतर प्रवाह जे आहेत ते काय आहेत? उपनद्या। त्या काय आहेत? उपनद्या, ट्रिब्युटरी। काय आहेत? ट्रिब्युटरी। मी याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ट्रिब्युटरी, डिस्ट्रिब्युटरी, पाहिला ना तो? पाहून घ्या, ठीक आहे, पाहिला असनच तुम्ही यार, अभ्यास करणारे पुट्ट्या यार, पाहिलाच असन है ना। तर पहिला झालं कॉन्सिक्वेंट, इतर जुळणाऱ्या ज्या आहेत उपनद्या त्या वेगवेगळ्या प्रकारच्या, आता बघूया आपण। हे बघा, या नदीला ही जुळली अशी नदी, किंवा ही नदी जुळली ना, त्या नदीला डायरेक्ट मोठ्या नदीला दुसरी छोटी नदी जुळली, त्याला आपण म्हणतो उपनदी किंवा नंतरची नदी, सबसिक्वेंट स्ट्रीम। नंतरची म्हणजे याच्या नंतर तयार झाली म्हणून नंतरची, म्हणजे हा दुसरा नंबर। त्याच्यानंतर जे आहे, ह्या सरळ असं दिसते, हे अशी चालली, हे अशी चालली, हे अशी चालली, हे लमची वाकडी इकडे, हे उलटी चालली, हे सर्व इकडे चालले, हे उलटी काऊन चालली? कारण त्याचा उतार तिकडे असन। या उलट्या जाणाऱ्या नदीला नाव काय दिलंय? ऑफ सिक्वेंट, विपरीतच आहे, बाकी सगळे इकडे विपरीतच आहे म्हणून याला ऑफ सिक्वेंट, तिसरा नंबर। चौथा नंबर, हे तर नदी दिसते आपल्याला, हे बघा अशी, त्याला म्हटलं नंतरची सबसिक्वेंट नदी। त्या सबसिक्वेंट नदीला अजून एक नदी जुळली, हे बघा जुळली, पण हे अशी नदी चालली आहे, ही अशी, ही कोणा याच्यानच चालली आहे, अशासारखीच चालली आहे, बिलकुल जे मुख्य नदी आहे प्रवाह तशासारखीच चालली आहे, पण तिला भेटली नाही, तिच्या उपनदीला जाऊन भेटली, तिचं नाव आहे पुनर्गामी। काय? पुनर्गामी, रिसिक्वेंट स्ट्रीम। झालं? क्लिअर समजून झालं? आता यांना एकेकाला समजून घेऊ, चला।
पहिल्यांदा आपण बघूया परिणामी किंवा मुख्य प्रवाह. परिणामी म्हणजे परिणाम रिलीफचा, इनिशियल स्लोपचा, इनिशियल स्ट्रक्चरचा, त्याला मिळालेल्या स्त्रोतांचा, याचा परिणाम म्हणून प्रथमताच जे काही उगम पावली नदी, प्रथमच उगम पावलेली नदी एखाद्या क्षेत्रातली, त्याला आपण म्हणतो कॉन्सिक्वेंट, मुख्य प्रवाह किंवा मुख्य नदी. त्याला दुसरा शब्द आहे डीप स्ट्रीम. याला दुसरा शब्द काय आहे? डीप, कारण सर्वात खोल असते. संपूर्ण नदी प्रणालीमध्ये सर्वात खोल ज्याचं पात्र असेल, सर्वात खोल ज्याचं पात्र असेल त्याला आपण कॉन्सिक्वेंट म्हणतो, म्हणून डीप स्ट्रीम. ठीक आहे. हे कसं आहे? इनिशियल स्लोपला फॉलो करते, म्हणून हे अनुगामी आहे, म्हणून हे अनुगामी आहे. आता दोन प्रकारचा सुरुवातीचा आपल्याला स्ट्रक्चर दिसेल. जर ते पर्वतांमधून उगम पावत असेल किंवा ते किनारपट्टी क्षेत्रात उगम पावत असेल तर वलीयुक्त क्षेत्र किंवा फोल्डेड स्ट्रक्चर याच्यामध्ये पाहिलं तर आपल्याला काय दिसतंय? ती असा पहाड आहे, असा पहाड आहे, त्या पहाडातून उतरून इथं जाईल. बरोबर आहे. म्हणजे हे झालं अँटिक्लाइन, हे झालं सिंक्लाइन. तर ते सिंक्लाइन म्हणजे अभिनतीमध्ये उतरेल, तिथून वाहत जाईल, दऱ्यांमधून वाहत जाईल. बरोबर आहे. दऱ्यांमधून वाहत जाईल आणि दऱ्यांमधून वाहत जाईल म्हणून त्याला म्हणतो आपण अभिनती मुख्य प्रवाह. त्याला काय म्हणतो आपण? अभिनती मुख्य प्रवाह. सिंक्लायनल कॉन्सिक्वेंट स्ट्रीम म्हणजे कॉन्सिक्वेंट स्ट्रीम जी आहे, परिणामी मुख्य नदी नेहमीच सिंक्लायनल राहील, अभिनती राहील. ठीक आहे. आणि अभिनती राहिल्यामुळे मग ती वेगवेगळ्या नद्या एकत्र येतात, त्याच्या उपनद्या वगैरे जोडतात आणि संपूर्ण नदी प्रणालीचं स्वरूप कसं ते होतं? जाडी सदृश्य. कसं होतं? ट्रेलीज ड्रेनेज पॅटर्न. हे कसं होतं ते ट्रेलीज ड्रेनेज पॅटर्न हा व्हिडिओ मध्ये समजून घेऊ डिटेलमध्ये. इथे समजून जायचं की फोल्डेड स्ट्रक्चर मध्ये आपल्याला काय दिसेल? ट्रेलीज ड्रेनेज पॅटर्न दिसेल, जाळी सदृश्य नदी प्रारूप दिसेल. प्रारूप आहे, पॅटर्न, प्रणाली नाही, दोन्ही डिफरंट आहेत, आधीच सांगितलं. ठीक आहे. किनारपट्टी एरिया जर बघितला तर असं पहाड असतं आणि असं इथे समुद्र. बरोबर आहे. तर मग ह्या सर्व नद्या सरळ सरळ उतरणार. जेवढे काय प्रथम प्रवाह आहेत ते सगळे कॉन्सिक्वेंट स्ट्रीम होणार. ते कॉन्सिक्वेंट स्ट्रीम कशा असणार? सरळ उतारच एवढा आहे, बर्र कोणाला भेटायची फुरसत नाही, घसरमपट्टीवरून घसरला का ते हाय हॅलो करता करताच खाली. बरोबर आहे. मग प्रवाह हा एकमेकांसमांतर असेल आणि कधीही स्वतःला एकमेकांना सहसा मिळणार नाही. आणि त्याच्यामुळे इथे प्रारूप कसं तयार होईल? समांतर नदी प्रारूप. कुठलं तयार होईल? समांतर. इथे जसं जाळी सदृश्य तयार होते तसं इथे समांतर पॅरलल ड्रेनेज सिस्टीम अशा प्रकारे आपल्याला दिसेल. आता कॉन्सिक्वेंट स्ट्रीम हा ना, परिणामी प्रवाह, याच्या निर्मितीसाठी आदर्श क्षेत्र कुठलं असं विचारू शकतात. तर आदर्श म्हणजे त्यातून होणार म्हणजे होणारच असं, म्हणजे डोम किंवा व्होल्कॅनिक कोन यातला जो स्ट्रीम निघेल तो मुख्य प्रवाहात असेल. ऑलमोस्ट ऑल विथ एक्सेप्शन्स इफ द स्ट्रक्चर इज डिफरंट. डोमचं किंवा काय, ऑलमोस्ट ऑल आर मॅक्झिमम आर द कॉन्सिक्वेंट स्ट्रीम्स राहणार, म्हणून त्याला आदर्श क्षेत्र म्हणतात. आता भारतातील कॉन्सिक्वेंट म्हणजे मुख्य प्रवाह. ऍक्च्युली याला आपण दुसरा यातला जो मुख्य प्रवाह असतो, सर्वात मुख्य, ज्याच्या नावावर नदी खोरे ओळखल्या जाते, त्याला आपण म्हणतो मास्टर कॉन्सिक्वेंट स्ट्रीम. त्याला काय म्हणतो? मास्टर कॉन्सिक्वेंट स्ट्रीम. तर भारतामधच्या दृष्टिकोनातून बघा, ब्रह्मपुत्र आहे, गंगा आहे, यमुना आहे, इंडस आहे, नर्मदा, तापी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, महानदी, ह्या काय आहेत? कॉन्सिक्वेंट स्ट्रीम आहेत, परिणामामुळे निर्माण झालेल्या आहेत, प्रथमतः त्या क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या आहेत. इतर नद्या त्यांच्या उपनद्या झालेल्या आहेत, त्या त्यांना मिळालेल्या आहेत. क्लिअर? आता आपण बघूया सबसिक्वेंट. मुख्य नदी तयार झाल्यानंतर इतर नदी जी प्रथमताच तयार होते, मुख्य नदी तयार झाल्यानंतर इतर नदी जी प्रथमताच तयार होते आणि मुख्य नदीस येऊन मिळते, त्याला आपण सबसिक्वेंट म्हणजे कॉन्सिक्वेंटच्या नंतर येणारी, नंतरची. मुख्य प्रवाह निर्मितीनंतर कशी तयार होते? तर जेव्हा याला खोल खाई तयार करून घेते, तर इथला जो आहे, बरोबर आहे, प्रदेश, दुसरा अँटिक्लाइन प्रदेश जो आहे
त्या अँटिक्लाइन प्रदेशातून म्हणजे पहाडांच्या प्रदेशामधून जिथे मृदू खडक आहेत तिथून ते हळूहळू येते आणि येऊन या नदीला मिळते. कशी मिळते? अशी सहसा ट्रान्सवर्स. कशी मिळते? सहसा ट्रान्सवर्स. इन जनरल अशी नाही मिळत, अशी नाही, इन जनरल अशी आपल्याला दिसेल. फार ऍक्यूट फार कमी होईल है ना, पण इन जनरल यातला अँगल अधिकाधिक काटकोनातल्या जवळपासचा असेल है ना, त्याला आपण काय म्हणतो? सबसिक्वेंट. तर सबसिक्वेंट काय आहे? मुख्य प्रवाहाच्या नंतरचा उगम. मृदू खडकातून सहसा अँटिक्लाइन मधून मुख्य प्रवाहाच्या पहिल्या पिढीच्या उपनद्या असतील, ह्या फर्स्ट ट्रिब्युटरीज असतील आणि त्या ट्रान्सफर्स काटकोनातच मिळतील. बघा इथे आपल्याला दिसेल, बघा इथे यमुना जर आपण मुख्य यमुना ही नदी प्रणाली जर आपण पकडली तर याला येऊन मिळणाऱ्या उपनद्या पहा सबसिक्वेंट. चंबल बघा, सिंध बघा, बेटवा बघा, टॉन्स बघा, दिसते तुम्हाला? तिकडे गंगा नदीला जर बघितलं तर सोन, इकडे गंडक, घागरा इन जनरल काटकोनात मिळत आहेत. बरोबर आहे? राईट? ठीक आहे, क्लिअर? राईट. त्याला सबसिक्वेंट स्ट्रीम आपण म्हणतो. त्याच्यानंतर आहे ऑब्सिक्वेंट. ऑब्सिक्वेंट म्हणजे अपोजिट ऑफ द सिक्वेंट. ऑब्सिक्वेंट म्हणजे अपोजिट ऑफ द सिक्वेंट, अपोजिट ऑफ द कॉन्सिक्वेंट म्हणजे मुख्य प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, अपोजिट ऑफ द कॉन्सिक्वेंट. म्हणजे नदी सर्व नद्या अशा वाहत आहेत आणि हा उलट्या दिशेने वाहत आहे. आता इन जनरल बघितलं तर हा स्वतंत्र एक मुख्य प्रवाह आहे, परिणामी मुख्य प्रवाह आहे. स्वतंत्रपणे जर त्याला पाहिलं तर, त्याच नदीला पाहिलं तर, पण मुख्य नदीच्या उपनदीला जाऊन मिळते म्हणून आपण त्याला ऑब्सिक्वेंट म्हणतो. परंतु जर केवळ तीच नदी पाहिली तर हा काय झाला? कॉन्सिक्वेंट. का? कारण की हा परिणामाने निर्माण झाला आहे. का? तर त्या क्षेत्रातील उतारानुसार तो तयार झालाय, उतारानुसार तो तयार झालाय, इनिशियल स्लोपनुसार तयार झालेला आहे. मुख्य नदीच्या प्रवाहाचा खोल दरी आहे म्हणून त्याच्यात जात बसत नाहीये. लक्षात आलं ना? त्यामुळे इंडिपेंडेंटली कॉन्सिक्वेंट आहे. परंतु मुख्य नदीच्या प्रवाहाच्या दृष्टिकोनातून मुख्य नदीच्या सबसिक्वेंट रिव्हरच्या याला ती जुळलेली आहे म्हणून त्याला आपण ऑब्सिक्वेंट स्ट्रीम म्हणतो. म्हणजे जर सपोज टू बी उदाहरणार्थ असा एक रिव्हर काढली, अशी एक रिव्हर काढली आणि याला असंच काढलं, जोडलं नाही, याला असंच ठेवलं, याला असं ठेवलं, याला आपण ऑब्सिक्वेंट म्हणणार नाही, याला कॉन्सिक्वेंट म्हणू, कारण ती स्वतंत्र आहे. पण ती ह्या नदी प्रणालीशी निगडीत झाली जुळल्यामुळे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? ऑब्सिक्वेंट. क्लिअर? लक्षात आलं? क्षेत्रीय उतारास ती प्रवाहित होते. क्लिअर? आता इथे समजून घेऊया. यमुनेच्या दृष्टिकोनातून यमुनेला सबसिक्वेंट नंतरची नदी चंबल म्हणजे याची उपनदी. चंबलची उपनदी जर बघितली, बघा चंबल जी आहे, चंबलची उपनदी जर बघितली तर हे काय? पार्वती, काली, सिंध कशी वाहत आहे? इकडून इकडे, इकडून इकडे. आणि ही मुख्य नदी कशी वाहत आहे? उपनदी त्याचा ट्रान्सफर्स. बघा उपनदी ट्रान्सफर्स मिळत आहे, मुख्य नदी अशी वाहत आहे, ह्या त्याच्या उलट्या दिशेने आहे म्हणून ऑब्सिक्वेंट. तर यमुनेच्या ज्या उपनद्या आहेत, त्यांच्या ज्या उपनद्या आहेत इन जनरल त्या कशा आहेत? ऑब्सिक्वेंट स्ट्रीम्स आहेत. तशाच गंगेच्या सुद्धा ज्या उपनद्या आहेत, त्यांच्या ज्या उपनद्या आहेत त्या पण तुम्हाला ऑब्सिक्वेंट रिव्हर. कोणाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये? गंगा नदीच्या उपनद्या गंगा नदी प्रणालीच्या दृष्टिकोनातून आणि यमुनेच्या उपनद्या यमुनेच्या दृष्टिकोनातून ऑब्सिक्वेंट आहेत. क्लिअर? ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर रिसिक्वेंट. रिसिक्वेंट म्हणजे सबसिक्वेंटची उपनदी. रिसिक्वेंट म्हणजे सबसिक्वेंटची उपनदी. सबसिक्वेंटची दोन उपनदी आहे, एक ऑब्सिक्वेंट आहे आणि आता आपण बघतो रिसिक्वेंट. ही विरुद्ध दिशेने जात आहे प्रवाहाच्या, परंतु रिसिक्वेंट प्रवाहाच्या दिशेने. कोणत्या प्रवाहाच्या? मुख्य नदीच्या लक्षात घ्या, मुख्य नदीच्या प्रवाहाच्या दिशेने जे वाहत आहे त्याला आपण रिसिक्वेंट प्रवाह, रिसेंट ओरिजिन म्हणतो. आत्ता तयार झाले, जिओलॉजिकल पिरियड मध्ये 1,00,000 वर्षापूर्वी झाली असेल तर असेल. प्रमुख मुख्य प्रवाहाच्या बराच कालावधीनंतर उगम झाला आहे. ओरिजिनेटेड लॉंग पिरियड आफ्टर द मास्टर कॉन्सिक्वेंट स्ट्रीम.
आणि वलीयुक्त क्षेत्राक्षरणाच्या दुसऱ्या चक्राच्या कालावधीत त्या निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे फर्स्ट इरोजन सायकल त्या मुख्य नदीची संपली आहे, पूर्ण खोदून झालाय, आता रिज्युनेशन झालं आहे आणि त्याच्यामुळे इन्व्हर्टेड रिलीफ तयार झाले आहेत. म्हणजे जिथे खाई होती तिथे आता पहाड तयार झालेले आहेत, म्हणजे उभार तयार झालेला आहे आणि त्या उभारातून त्या विकसित होत आहेत, म्हणून त्यांना रिसिक्वेंट म्हणतो है ना. ह्या मुख्य प्रवाहाच्या दिशेनेच प्रवाहित करतील, परंतु या फारच लहान आणि सहसा फार कमी नाव वगैरे असेल तसेल, नाही तर नाही अशा आपल्याला दिसते. थोड्या पार जर आपण थोडं जर लक्ष घातलं तर यमुनेच्या दृष्टिकोनातून बघा, आता आपण समजून घेऊया. यमुनेच्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसते काही नदी अशी, जशी ही आहे छोटीशी टॉन्स जी आहे ही आपल्याला गंगेला मिळालेली दिसते टॉन्स, आणि ही एक नदी काय आहे माहित नाही कोणती नदी आहे, तर ह्या वाल्या नदी आपल्याला दिसून येते. लक्षात आलं का. ते एक दोनच ज्या नद्या आहेत किंवा ही जी नदी आहे इकडे येऊन मिळालेली आहे, एक दोनच नद्या असतील ज्या आपल्याला दिसतील की नावाच्या, अदरवाईज रिसिक्वेंट ह्या सहसा बेनामी असतात, कारण छोट्या नद्या नाले ओढे असतात जे मुख्य नदीच्या प्रवाहाच्या दिशेने वाहतात, पण मुख्य नदीस मिळत नाही, तर मुख्य नदीच्या उपनदीस त्या मिळतात. क्लिअर, कॉन्सेप्ट क्लिअर झाला. मला वाटते हे छोटे छोटे गोष्टी आहेत. असंच कधीतरी पॉइंट विचारतात आणि आपण बाउन्स होतो, बाउन्स व्हायचं नाही. ठीक आहे, समजलं असन. अभ्यास करता, सिरियस कॅन्डिडेट मग तुम्हाला तर ऑल द बेस्ट.